दरम्यान निधी कपातीवरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी अगदी संताप व्यक्त केलाय। सामाजिक खात्याची गरज नसेल तर ते बंद करा अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली। तर निधीसाठी अर्थ खात्याचा मनमानी कारभार सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटले। अजित पवारांवर निशाणा साधताना ते असं म्हणाले। तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत। पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये। परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल। आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये, परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये। परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतंय, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे। सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना।